गुड मॉर्निंग। आपण आतापर्यंत सी प्रोग्रामिंगचे 4 लेक्चर्स घेतले, ज्यामध्ये आपण बेसिक काही गोष्टी घेतलेल्या प्रत्येक वेळी आपण ते रिपीट करतोय। तर त्या संदर्भात कीवर्ड्स म्हणजे काय असेल, व्हेरिएबल म्हणजे काय असेल, किंवा लास्ट टाइम तुम्हाला म्हटलं की एक प्रोग्राम आपल्याला बघितल्याशिवाय ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळणार नाही। या संदर्भात आपण आज जे बघणार आहोत तो एक प्रोग्रामचं बेसिक बघूया, ज्या माध्यमातून प्रोग्राम असतो कसा, तो लिहितो कसा आणि त्याचं साधारण आउटपुट कशा पद्धतीने येत असतं हे आज आपण बघणार आहोत। तर जनरली आपल्याला माहिती आहे की एखादा प्रोग्राम कशाचा बनतो, तर त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स असतात, कीवर्ड्स असतात, ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स असतात, किंवा त्याचं एक स्ट्रक्चर मध्ये आपण ते सगळं अरेंज करतो ॲज पर द रूल अँड ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ प्रोग्राम। अशा पद्धतीने आपण अरेंज करतो आणि मग ते अरेंज केल्यानंतर तो प्रोग्राम आपण रन करतो आणि मग त्याचा आपल्याला आउटपुट दिसत असतं। पण जनरली प्रोग्राम लिहित असताना त्याचे काही घटक लक्षात घ्यायला पाहिजे। तर त्यासाठी प्रोग्रामचं स्ट्रक्चर कसं असतं हे तुमच्या समोर आहे। हे प्रोग्रामचं स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात वरती जो येतो त्याला आपण हेडर फाइल्स म्हणतो। हे काय हे आपण इथं आता प्रोग्राम एक बघणार आहोत। तर त्या हेडर फाइल्स असतात, त्यानंतर व्हॉइड मेन, इथून आपला प्रोग्राम स्टार्ट होतो। इथून हे ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट्स मध्ये आपण ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स लिहितो, जे की आपल्याला काय लिहायचं आहे अशा पद्धतीने। ठीक आहे, आपण एक प्रोग्राम बघू की ज्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आपण घेणार आहोत आणि दोन व्हेरिएबल्सचे आपण ऍडिशन्स करून त्याचा आउटपुट काढणार आहोत। अशा प्रकारचा प्रोग्राम आपण बघूया। मी इथे प्रोग्राम राईट करतो, तो तुम्ही बघा आणि मग एक्सप्लेन करेन तो। तर जनरली सुरुवातीला हॅश इन्क्लूड stdio.h, then hash include conio.h, void main, int n1 n2 add, clear string, printf, enter two numbers, scanf, %d, address of n1, address of n2, add is equal to n1 plus n2, printf addition is equal to %d, add get ch आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट। हा आपला प्रोग्राम आहे। आता या प्रोग्राम मध्ये प्रत्येक स्टेटमेंट आपण समजून घेऊया। तर यांना आपण म्हणतो, या दोन्हीला आपण म्हणतो हेडर फाइल्स, हेडर फाइल। आता याचं काम काय असतं? जनरली हेडर फाइल्स ह्या दोन आहेत। हा प्रोग्राम वर्क करायच्या आधी आपल्याला ह्या दोन हेडर फाइल्स, ज्याच्यामध्ये स्टँडर्ड io.h, stdio.h आणि conio.h च्या दोन हेडर फाइल्स आपल्याला इन्क्लूड करायला लागतात। हॅश इन्क्लूड या हेडर परफॉर्मन्स नुसार हॅश इन्क्लूड इन स्क्वेअर ब्रॅकेट, इन राउंड ब्रॅकेट, स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट हेडर ही फाइल, देन हॅश इन्क्लूड conio.h console input output .h। याचा उपयोग काय? तर आपण याच्यामध्ये जे काही व्हेरिएबल्स आणि कीवर्ड्स सोडून जे काही स्टेटमेंट्स आपण वापरणार आहोत, जसे की आपल्याला माहित आहे हे स्टेटमेंट, आपल्याला माहित आहे या स्टेटमेंटला आपण काय म्हणतो? व्हेरिएबल डिक्लेरेशन। व्हेरिएबल डिक्लेरेशन हे n1 n2 add हे व्हेरिएबल प्रोग्राम मध्ये वापरायच्या आधी आपल्याला डिक्लेअर करावे लागतात। ह्याचा फॉर्मॅट आपण ऑलरेडी व्हेरिएबल डिक्लेरेशनच्या वेळी बघितलेला आहे। int n1 हाय व्हेरिएबल, n2 हाय व्हेरिएबल, add हाय व्हेरिएबल। या प्रोग्रामसाठी टोटल स्पेस किती लागणार आहे? 6 बाइट्स लागणार आहे। 2 बाइट n1 ची, 2 बाइट n2 ची, 2 बाइट add ची, असे टोटल 6 बाइट या प्रोग्रामसाठी मेमरी अलोकेट होईल। आणि मग जेव्हा आपण हे स्टेटमेंट लिहितो तेव्हा कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये 3 लोकेशन्स तयार होतील, n1 n2 आणि तिसरे लोकेशन आहे add। असे 3 लोकेशन्स तयार होतील। सध्या याच्यामध्ये कुठली व्हॅल्यू नाही आहे,
आपण अलोकेट केलेली नाही तर त्याच्यामध्ये गार्बेज व्हॅल्यू असणार आहे, कुठल्या तरी पूर्वीच्या वर्किंग मधल्या व्हॅल्यूज इथे स्टोअर असणार आहे. तर सध्या आपण हे 3 व्हेरिएबल इथे क्रिएट केलेले आहेत. आता हे 3 का आहे काय, हा डेटा टाइप आहे प्लस कीवर्ड आहे. आपण पूर्वी बघितलेलं आहे की ह्या 3 या डेटा टाइप मुळे हे 3 व्हेरिएबल किंवा हे 3 लोकेशन्स क्रिएट होतात, n1 n2 आणि add. या स्टेटमेंटला आपण व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणतो. ठीक आहे, आपण हा प्रोग्राम बघू आधी, मग हे बाकीचं बघू. तर हे int n1 n2 add नंतर आपण एक फंक्शन दिलेलं आहे clr scr. clr which means clear, scr which means screen, clear screen. मी इथं साइडला लिहितो जे काय फुल फॉर्म आहे clr scr याचा अर्थ क्लियर स्क्रीन. क्लियर स्क्रीन हे इतकं समजून घ्या की clr scr म्हणजे क्लियर स्क्रीन, आणि ज्याच्या पुढे, ज्या शब्दांच्या पुढे अशा प्रकारचे राउंड ब्रॅकेट्स असतात, राउंड ब्रॅकेट्स, त्यांना आपण फंक्शन म्हणतो. त्यांना आपण काय म्हणणार आहोत, फंक्शन. हे लक्षात ठेवा, फंक्शन कशाला म्हणायचं ज्याच्या समोर राउंड ब्रॅकेट्स असतात. मग ते एम्प्टी असतील किंवा त्याच्यामध्ये काहीतरी लिहिलेलं असेल, काही वेळा लिहिलेलं असेल, काही वेळा एम्प्टी असेल, तर त्याला आपण फंक्शन म्हणतो. तर हे clr scr हे फंक्शन आहे, ज्या फंक्शनचं मीनिंग काय आहे आपल्याला माहित नाही. कधी असणार आहे मीनिंग, जर तो कीवर्ड असेल तर. पण clr scr हा कीवर्ड नाहीये, मग याचं मीनिंग काय असणार आहे, तर या फंक्शनमुळे काय व्हावं याची डेफिनेशन कुठेतरी स्टोअर करून ठेवलेली आहे की या क्लियर स्क्रीन या फंक्शनमुळे स्क्रीन क्लियर व्हावी. हे जे त्याचं वर्किंग आहे, हे त्याचं वर्किंग या प्रोग्राम मध्ये किंवा हेडर फाइल मध्ये आपण स्टोअर केलेलं आहे. ते कुठल्या फाइल मध्ये स्टोअर केलेलं आहे, console input output .h फाइल मध्ये. आता तुमच्या तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय लिहिले आहे, आपल्याला दुसऱ्याने हे सांगितलेलं नाही. आपण स्टेप बाय स्टेप प्रोग्राम समजावून घेत जाऊया. हे इथं फंक्शन लिहिलेलं आहे, त्या फंक्शनची डेफिनेशन ही कुठल्या फाइल मध्ये, console input output .header या फाइल मध्ये स्टोअर केलेली आहे, जेणेकरून हा प्रोग्राम कंप्लीट झाल्यानंतर स्क्रीन क्लियर व्हायला पाहिजे. हे त्याचं वर्किंग असतं. हे आपण प्रॅक्टिकलच्या वेळी पण बघू. हे झालं दुसरं स्टेटमेंट, ब्लॉक ऑफ स्टेटमेंट मधला. तिसरं स्टेटमेंट, जेव्हा आपण हा प्रोग्राम रन करणार तेव्हा रन विंडो मध्ये जेव्हा युजर इनपुट करेल तेव्हा युजरला काही इन्स्ट्रक्शन मिळणं गरजेचं आहे. युजरला काही इन्स्ट्रक्शन्स मिळणं गरजेचं आहे. ती इन्स्ट्रक्शन काय आहे, इंटर 2 नंबर्स. हा प्रोग्राम कुठला आहे, कुठलेही 2 नंबर घ्यायचे तर त्याची आपल्याला ऍडिशन फाइंड आउट करायची. तर कुठलेही 2 नंबर आहेत, इंटर एनी 2 नंबर हा इन्स्ट्रक्शन द्यायचा आहे. मी यासाठी कुठलं फंक्शन वापरतोय, यालाही आपण फंक्शन म्हणतो. प्रिंटफ हे सुद्धा काय आहे, फंक्शन आहे. फंक्शन कशाला म्हणतो आपण, की ज्या शब्दांच्या समोर ब्रॅकेट्स असतात, मग त्या एम्प्टी असतील किंवा त्याच्यामध्ये काहीतरी राईट केलेलं असेल. प्रिंटफ हे सुद्धा फंक्शन आहे. प्रिंटफ याचा अर्थ प्रिंट फॉर्मॅटेड अशा अर्थाने म्हणतो आपण. प्रिंटफ फंक्शन मध्ये त्याच्या राउंड ब्रॅकेट मध्ये जे काय लिहिलं असेल ते आउटपुट विंडो मध्ये आहे त्या तशा पद्धतीनं येत असतं. तुम्हाला मी हेही मागच्या सांगितलं की सगळा प्रोग्राम कोड हा स्मॉल केस मध्ये असायला पाहिजे, पण तरीही मी तर इंटरचं ई कॅपिटल लिहिलेलं आहे. एक लक्षात घ्या की सगळं स्मॉल लिहायला पाहिजे. फक्त प्रिंटफ फंक्शन मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे तुम्ही लिहाल त्याला काही अर्थ नसतो, तो आहे तसं मेसेज विंडो मध्ये प्रिंट होत असतं. तुम्ही कॅपिटल टाका, स्मॉल टाका, ते चालू शकतं. कुठे चालू शकतं, फक्त प्रिंटफच्या डबल इन्व्हर्टेड कॉमास मध्ये. त्याच्या बाहेर कुठेही चालणार नाही. तुम्ही म्हणा तुम्ही इंटचं आय कॅपिटल करतो, क्लियर स्क्रीनचं सी कॅपिटल करतो किंवा प्रिंट ॲपचं प्रिंट पी कॅपिटल करतो, चालणार नाही, कारण हे फंक्शन आहे. आणि मग या फंक्शनमुळे काय होतं की त्याच्या डबल इन्व्हर्टेड कॉमास मध्ये जे असेल ते आहे तसं आउटपुट विंडो मध्ये प्रिंट होत असतात. तर ते प्रिंट होण्यासाठीची डेफिनेशन, मग तुम्हाला मी हेही आधी सांगितले की फक्त 32 कीवर्ड सोडून सी कंपायलरला इतर काहीही समजत नाही किंवा त्याचं मीनिंग काय हे कळत नाही. मग याचं मीनिंग कसं कळणार त्याला, तर यासाठी पुन्हा आपल्याकडे त्याची हेडर फाइल आहे जी की स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट एच या हेडर फाइल मध्ये त्याची डेफिनेशन असते प्रिंटफ या फंक्शनची. ठीक आहे, जेव्हा प्रिंटफ हे एक्झिक्युशन होतं तेव्हा आउटपुट विंडो मध्ये काय मेसेज प्रिंट होणार आहे, एंटर 2 नंबर्स. आता जेव्हा हे या मेसेजच्या पुढे युजर 2 नंबर टाकेल, समजा मी ह्या प्रोग्राम रन केला तर मी त्याच्या समोर 2 नंबर टाकले, एक टाकला 5 आणि स्पेस दिला 7 टाकला, असे 2 नंबर मी त्याच्यामध्ये इनपुट केले, एंटर 2 नंबर्स. आता काय होणार आहे, हे 2 नंबर तर इनपुट केलेले आहेत,
मग ते इनपुट केलेले नंबर्स आपल्याला कुठे घालवायचे पर्टिक्युलर लोकेशन्सना पर्टिक्युलर व्हेरिएबल्स मध्ये स्टोअर करायचे जसे की फर्स्ट नंबर मला n1 मध्ये स्टोअर करायचा आहे सेकंड टाकलेला नंबर मला n2 मध्ये स्टोअर करायचा तरच ऍडिशन होणार आहे ना आता n1 n2 मध्ये काहीच नाही गार्बेज व्हॅल्यू आहे तर इन दॅट केस आपल्याला हे जे इनपुट केलेले व्हॅल्यूज आहे हे इनपुट केलेले व्हॅल्यूज त्या रिस्पेक्टिव्ह व्हेरिएबल मध्ये आपल्याला स्टोअर करायचे आहे म्हणजे जसे की 5 मला n1 मध्ये स्टोअर करायचं आहे आणि 7 हे कुठे इनपुट करायचं आहे n2 मध्ये इनपुट करायचं त्यासाठी मी फंक्शन लिहिले scanf आता scanf हे इनपुट फंक्शन आहे ठीक आहे scanf हे इनपुट फंक्शन आहे आणि त्याचा एक सिंटॅक्स आहे त्याचा एक पर्टिक्युलर फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये जसं बघा तुम्ही प्रिंटेड मध्ये फक्त डबल इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये एक मेसेज प्रिंट केलाय आणि scanf मध्ये पण डबल इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये मी काही लिहिलेलं आहे कॉमा टाकलेला आहे आणि मग व्हेरिएबलचे नाव स्टोअर केलेले आहेत किंवा राईट केलेले आहेत याचा अर्थ काय बघा scanf फंक्शन मध्ये n1 n2 हे दोन व्हेरिएबल कुठल्या टाइपचे आहेत आपण बघितलेले कुठल्या टाइपचे आहेत ते इंटिजर टाइपचे आहेत लक्षात घ्या इंटिजर टाइप किंवा फ्लोट टाइप किंवा कॅरेक्टर टाइप असे तीन आपण वेगवेगळे बघितलेले आहेत तर याचे काही फॉर्मॅट स्पेसिफाय आहे डेटा त्या व्हेरिएबलला इनपुट करण्यासाठी काही फॉर्मॅट स्पेसिफायची गरज असते की फॉर्मॅट स्पेसिफाय काय आहे तर int साठी आहे %d फ्लोट साठीचा जो फॉर्मॅट स्पेसिफायर आहे तो %f असा आहे आणि कॅरेक्टर साठीचा फॉर्मॅट स्पेसिफायर आहे तो %c अशा पद्धतीने आहे ठीक आहे %d %f %c तर इथं मी कुठले व्हेरिएबल्स यूज केलेले आहेत इंटिजर व्हेरिएबल यूज केलेले आहेत मग मला कुठले वापरायला पाहिजे फॉर्मॅट स्पेसिफायर %d हा वापरायला पाहिजे किती नंबर्स टाकलेले आहेत युजरने किती नंबर टाकलेले आहेत 2 नंबर टाकलेले आहेत मग मला 2 नंबर स्टोअर करायचे आहेत मग मी 2 वेळा फॉर्मॅट स्पेसिफाय करणार हे कशावर डिपेंड लक्षात घ्या हे %d का कारण मी डिक्लेअर करताना इंटिजर डिक्लेअर केलेलं आहे म्हणून %d आणि मग ते 2% d झाल्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट केला कॉमा दिला आणि मग n1 n2 मध्ये त्या व्हॅल्यू मला स्टोअर करायचे या साइनला आपण म्हणतो या अँड साइनला म्हणतो आपण ऍड्रेस ऑफ जनरली आपण बोलताना अँड असं म्हणतो पण आपण हेही शिकलेलो आहे की एक्झॅक्टली अँड किंवा लॉजिकल अँड ज्याला म्हणतो डबल एम्परसँड म्हणजे काय लॉजिकल अँड हे समजून घ्या आणि सिंगल जेव्हा लिहितो तेव्हा त्याला आपण ऍड्रेस ऑफ असं बोलतो म्हणून मी काय म्हटलं की ऍड्रेस ऑफ n1 ऍड्रेस ऑफ n2 टाकलेले 2 नंबर मला कुठे स्टोअर करायचं आहे पहिला नंबर कुठे स्टोअर करायचा आहे ऍड्रेस ऑफ n1 म्हणजे हे 5 कुठे स्टोअर होईल n1 मध्ये स्टोअर होईल 5 कुठे स्टोअर झालं n1 मध्ये आणि ऍड्रेस ऑफ सेकंड नंबर कुठे स्टोअर करायचा आहे ऍड्रेस ऑफ n2 मध्ये म्हणजे सेकंड नंबर कुठे झाला 7 तो ऍड्रेस ऑफ n2 मध्ये स्टोअर झाला ठीक आहे म्हणजे या स्कॅनर स्टेटमेंटचं काम काय बघितलं आपण की आपण इनपुट केलेल्या किंवा युजरने इनपुट केलेल्या व्हॅल्यूज त्या रिस्पेक्टिव्ह व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणं हे काम कोणाचं आहे स्कॅनर स्टेटमेंटचं आहे ठीक आहे त्याचं पुढचं स्टेटमेंट मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आपण केलं add is equal to n1 plus n2 हे वाचणं बरोबर आहे का लास्ट टाइम आपण याच्यावर चर्चा केली हे स्टेटमेंट कसं वाचायचं add is equal to n1 plus n2 असं वाचायचं की n1 plus n2 is assigned to add अशा पद्धतीने वाचायचं कारण हा कुठला ऑपरेटर आहे असाइनमेंट ऑपरेटर आहे हा ऑपरेटर कुठला आहे असाइनमेंट ऑपरेटर असल्या कारणानं असाइनमेंट ऑपरेटरचं काम काय की राइट साइड इज असाइन्ड टू लेफ्ट साइड सो राइट साइडला काय n1 plus n2 सो n1 plus n2 is assigned to add आता आपल्याला माहित आहे की हे ऑपरेशन होत असताना सुरुवातीला काय एक्झिक्यूट होतं राइट पार्ट एक्झिक्यूट होतो मग राइट पार्ट मध्ये काय आहे n1 plus n2 आहे n1 मध्ये एक व्हॅल्यू आहे 5 n2 मध्ये एक व्हॅल्यू आहे 7 होणार आहे काय 5 plus 7 किती आलं 11 इज असाइन्ड टू add 11 इज असाइन्ड टू add म्हणजे हे 11 कुठे जाणार आहे ऑटोमॅटिकली add मध्ये जाणार आहे म्हणजे इथे किती आलं 12 आलं 12 5 plus 7 is equal to 12 बरोबर हे 12 कुठे आलं add मध्ये आहे ठीक आहे ना आता आपल्याला आन्सर पण मिळालेला आहे आन्सर कुठे आहे add या व्हेरिएबल मध्ये आपल्याला प्रिंट करायचं आहे म्हणजे आन्सर इथं
कन्सिडर करा, ही आउटपुट विंडो कन्सिडर करा. या आउटपुट विंडो मध्ये काय दिलेलं आहे, एंटर टू नंबर्स, त्याच्या पुढे 5 आणि 7 युजरने इनपुट केलेले आहे. आपल्याला याची टोटल पाहिजे. ठीक आहे. या ही टोटल प्रिंट करायची. टोटल तर आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, टोटल कॅल्क्युलेट केलेली आहे, पण ते इथं प्रिंट होण्यासाठी आपल्याला पुन्हा प्रिंट एफ हे स्टेटमेंट वापरायचं आहे. ठीक आहे. प्रिंट एफ मध्ये इथं फक्त मेसेज होता, इथं मेसेज आहे, फॉर्मॅट स्पेसिफायर आहे, व्हेरिएबल आहे. ऍडिशन इज इक्वल टू, ऍडिशन हा शब्द इथं प्रिंट करायला पाहिजे, कारण की काय आले व्हॅल्यू कुठली प्रिंट करतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून ऍडिशन इज इक्वल टू पर्सेंटेज डी हा इंटिजर साठीचा फॉर्मॅट स्पेसिफायर आहे, जो जिथं त्या स्टेटमेंट मध्ये जिथं पर्सेंटेज डी असेल तिथं त्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू प्रिंट होणार आहे. मध्ये कुठे आहे, ऍडिशन इज इक्वल टू पर्सेंटेज डी डबल इनव्हर्टेड कॉमा कंप्लीट कॉमा ऍड. ह्या पर्सेंटेज डी च्या ठिकाणी कुठली व्हॅल्यू प्रिंट होणार आहे, जी ऍड मध्ये आहे ती. ठीक आहे ना. म्हणजे आपला आउटपुट काय असणार आहे, ऍड प्रिंट आहे 12. ऍडिशन इज इक्वल टू 12. जेव्हा आउटपुट विंडो मध्ये इंटर टू नंबर असा मेसेज प्रिंट होईल, त्यासोबत तुम्ही कुठलेही 2 नंबर टाकताय, त्या 2 नंबरची ऍडिशन देण्याचं काम तो कंपायलर करत असतो आणि तो कंपायलर या प्रोग्रामच्या बेसवर तो करत असतो. आता इथे लक्षात घ्या की आपण या स्टेटमेंट मध्ये या स्टेटमेंट मध्ये अजून एक फरक आहे. इथं आपण पर्सेंटेज वापरलेली आहे आणि इथं ऍड्रेस ऑफ साइन वापरलेली आहे. इथं मात्र ऍड्रेस ऑफ साइन वापरलेली आहे. याचं कारण काय, या व्हेरिएबल्स किंवा या फंक्शनचं काम काय की त्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर करणे. लक्षात घ्या, स्कॅनर फंक्शनचं काम काय की युजरने टाकलेल्या व्हॅल्यू त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणे. आणि प्रिंटेडचं काम काय, मेसेज प्रिंट करणे प्लस एखाद्या व्हेरिएबल मध्ये असणारी व्हॅल्यू प्रिंट करणे, स्टोअर करणे नाही. लक्षात घ्या, प्रिंटेडचं काम काय की स्टोअर करणे नाही. ऑलरेडी त्या व्हेरिएबल मध्ये आहे, ऑलरेडी त्या लोकेशन मध्ये ती व्हॅल्यू इथं प्रिंट करायची. म्हणून इथे ऍड्रेस ऑफ साइन लिहिलेले आहे. ऍड्रेस ऑफ साइन लिहिलं असतं तर ते मिसमॅच झालं असतं, त्याच्यासाठी आउट ऑफ सिंटॅक्स झालं असतं. तर ऍड ना मी ऍड्रेस ऑफ साइन न लिहिण्याचं कारण काय होतं, कारण ऍड मध्ये ऑलरेडी व्हॅल्यू का आहे, आलेली आहे ह्या कॅल्क्युलेशन नंतर, ती फक्त आपल्याला प्रिंट करायची आहे ना की स्टोअर करायची आहे. ठीक आहे. पुढचं स्टेटमेंट गेट सीएच. गेट सीएच हे सुद्धा एक फंक्शन आहे. तुम्ही लक्षात घ्या, या प्रोग्राम मध्ये ओपनिंग कर्ली ब्रॅकेट पासून क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट्स मध्ये जर सगळे तुम्ही काही बघितलेले आहे तर त्यामधलं व्हेरिएबल डिक्लेरेशन आणि कॅल्क्युलेशन हा पार्ट सोडला तर सगळे फंक्शन्स आहेत. ओके. मग सी प्रोग्रामचे डेफिनेशन्स आपण बनवू शकतो की सी प्रोग्राम इट इज अ कलेक्शन ऑफ फंक्शन. सी प्रोग्राम इट इज अ कलेक्शन ऑफ फंक्शन्स. कारण सगळे फंक्शन्सच आहेत. याच्यामध्ये सीएल आणि एससीएल हे फंक्शन आहे, प्रिंटएफ हे फंक्शन आहे, स्कॅनएफ हे फंक्शन आहे, पुन्हा परत प्रिंटएफ फंक्शन लिहिलं, पुन्हा गेट सीएच हे फंक्शन लिहिले. हे 2 पार्ट सोडले, याला आपण व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणतो, याला कॅल्क्युलेशन म्हणतो. हे क्लिअर स्क्रीन फंक्शन, हे प्रिंटएफ फंक्शन, स्कॅनएफ फंक्शन, पुन्हा व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी प्रिंटएफ फंक्शन आणि हे गेट सीएच फंक्शन. गेट सीएच याचा अर्थ गेट कॅर. लक्षात घ्या की जेव्हा हा कोड मी कोड विंडो मध्ये लिहितो, तो कोड मी जेव्हा डिबग करून रन करणार आहे, रन केल्यानंतर ह्या आउटपुट विंडो मध्ये येतो. रन केल्यानंतर आपण आउटपुट विंडो मध्ये येतो. आउटपुट विंडो मध्ये एक्झॅक्टली आपण जो कोड लिहिला त्याचं काम होणार आहे. पण लक्षात घ्या, इंटर टू नंबर्स हा प्रोग्राम रन केल्यानंतर मेसेज काय येईल, इंटर टू नंबर्स. तुम्ही 2 नंबर टाकले, एंटर मारल्यावर बरोबर काय होणार आहे, ऍडिशन इज इक्वल टू तुम्ही टाकलेल्या नंबरवर त्याची टोटल होऊन तिथे डिस्प्ले होणार आहे. आणि जोपर्यंत पुन्हा अजून एक की प्रेस करत नाही तुम्ही, तोपर्यंत ही स्क्रीन होल्ड राहते, तुम्हाला हा रिझल्ट दाखवत राहतो. ही स्क्रीन दाखवत राहते. हे कशामुळे होतं, जोपर्यंत अजून एखादी की प्रेस करत नाही तोपर्यंत ही स्क्रीन आहे तशी राहणार आहे. हे काम ह्या गेट सीएच फंक्शन मुळे होणार आहे. समजा यातलं हे फंक्शन नाही लिहिलं, हे फंक्शन नाही लिहिलं तर प्रोग्राम रन होणार नाही का, तर रन होणार आहे. लक्षात घ्या, प्रोग्रामला एरर येणार नाही, ऍडिशन होणार आहे. पण काय होणार, जेव्हा गेट सीएच हे फंक्शन मी लिहिलं नाही तर त्याला काय होणार आहे की एक तर तुमची विंडो येईल, इंटर टू नंबर्स, त्यानंतर तुम्ही 2 नंबर इंटर करताय आणि इंटर मारल्याबरोबर अगदी काही सेकंद म्हणजे एखादा सेकंड
तुम्हाला हे आन्सर दाखवायला आणि पुन्हा कोड विंडोमध्ये शिफ्ट होईल. ही स्क्रीन किंवा हा रिझल्ट दाखवत राहणार नाही. ती स्क्रीन होल्ड करण्याचं काम ह्या गेट ch ह्या फंक्शनचं आहे. हे समजून घ्या. पुन्हा हे गेट ch हे सुद्धा कीवर्ड नाही आहे. मग या फंक्शनची डेफिनेशन कुठे आहे? तर या फंक्शनची डेफिनेशन इनपुट आउटपुट कन्सोल इनपुट आउटपुट डॉट टेक्स्ट ह्या हेडर फाईलमध्ये आहे. समजून घ्या. C program it is a collection of functions but function is not a keyword and so keyword नसल्यामुळे त्याचं मीनिंग काय आहे हे कॉम्प्युटरला कंपायलरला माहित नसतं. मग फंक्शनचं मीनिंग ज्या पद्धतीचे आपण फंक्शन प्रोग्राम मध्ये लिहिणार आहोत इथून पुढे त्या फंक्शनच्या डेफिनेशन जिथं कुठं ज्या कुठल्या हेडर फाईल मध्ये स्टोअर असणार आहेत त्या हेडर फाईल आपल्याला वरती लिहाव्या लागतात. हे समजून घ्या. हा पार्ट कंपल्सरी आहे. कुठलाही प्रोग्राम करत असताना 1 2 3 4 ह्या लाईन कंपल्सरी आहे. हे ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. व्हाईल मेन हे मेन फंक्शन आहे. पुन्हा इथं मेन फंक्शन आलं. आपण फंक्शन कशाला म्हणतो? ज्या शब्दासमोर ब्रॅकेट्स टाकतो त्याला आपण फंक्शन म्हणतो. मेन हे फंक्शन आहे. मेन प्रोग्राम आणि व्हाईल त्यातनं कुठलीही व्हॅल्यू आपण रिटर्न करत नाही म्हणून व्हाईल. याचा अर्थ आपण पुढे बघत जाऊया डिटेल. त्यातलं ह्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला 10-20% जरी समजलं तरी पुष्कळ झाला आजच्या लेक्चरमध्ये. फक्त समजून घ्या की आपण प्रिंटफ, स्कॅनर, क्लिअर स्क्रीन, गेट ch जे फंक्शन वापरतो ह्या फंक्शनच्या डेफिनेशन ह्या दोन्ही हेडर फाइल्स मध्ये असतात. प्रिंटफ, स्कॅनर हे स्टँडर्ड इनपुट आउटपुट स्टँडर्ड std स्टँडर्ड io इनपुट आउटपुट डॉट हेडर ह्या फाईल मध्ये आहे. त्याचं मीनिंग प्रिंटफ, स्कॅनरचं मीनिंग स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट h मध्ये आहे. क्लिअर स्क्रीन आणि गेट ch चे मीनिंग कुठे असणार आहे? कन्सोल इनपुट आउटपुट डॉट हेडर फाईल मध्ये. आता राहिला कुठला पार्ट? इंट. हे तर कीवर्ड आहे. याच्यामुळे यांना अर्थ आला. हे व्हेरिएबल डिक्लेअर झाले. हा संपला स्कॅनर संपला. हे तर कॅल्क्युलेशन आहे. प्युअर कॅल्क्युलेशन r is equal to n1 plus n2 or n1 plus n2 is assigned to add असं आपण वापरू शकतो. पुन्हा प्रिंटफ ह्या हेडर फाईल मध्ये पुन्हा गेट ch कन्सोल इनपुट आउटपुट मध्ये. त्यामुळे आपला जो काय पार्ट बदलणार आहे प्रोग्रामचा तो पार्ट कुठला असणार? त्या ओपनिंग कर्ली ब्रॅकेट पासून क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट्स पर्यंत पार्ट चेंज होत राहणार आहे. बाकी हे वरचे 3 स्टेटमेंट प्रत्येक प्रोग्रामसाठी सेम असतील. प्रोग्रामची डेफिनेशन किंवा प्रोग्राम स्ट्रक्चर करताना काय करायचं? त्या 3 लाईन आहे कशा लिहायच्या? पहिली, दुसरी, तिसरी लाईन आहे तशी लिहायची. ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आहे तसं लिहायचं. अकॉर्डिंग टू प्रोग्राम पहिलं काम काय असेल? व्हेरिएबल क्रिएट करून घ्यायचे ज्याला आपण व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणतो. व्हेरिएबल डिक्लेरेशन झाल्यानंतर हे कंपल्सरी क्लिअर स्क्रीन फंक्शन द्यायचं. व्हेरिएबल डिक्लेरेशन नंतरच द्यायचं. हे फंक्शन दुसरीकडे चालणार नाही. हे फंक्शन तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेरेशन झाल्यानंतरच इथं आपण हे फंक्शन देऊ शकतो. त्यानंतर युजरला कळेल अशा पद्धतीने एखादा मेसेज प्रिंट आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी इथं ऍडिशन ऑफ 2 नंबर्सचा प्रोग्राम घेतलाय म्हणून मी काय म्हटलं? एंटर 2 नंबर्स असं म्हटलं. सपोज की मला स्क्वेअर काढायचा आहे एखाद्या नंबरचा, तेव्हा काय करायला लागेल? मला एंटर 1 नंबर किंवा एंटर नंबर या ओपनिंग आणि क्लोजिंग डबल इन्व्हर्टेड कॉमास मध्ये तुम्ही काहीही लिहू शकता. काही म्हणजे अर्थपूर्ण जे प्रोग्रामला यूज असेल ते लिहू शकता. कॅपिटल किंवा स्मॉल दोन्हीही लिहू शकता, चालतं. बाकी कुठं कॅपिटल चालत नाही. अकॉर्डिंग टू इनपुट आउटपुट स्टेटमेंट तुम्हाला कुठल्या व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर करायचा आहे की जे की आपण इथं ऑलरेडी डिक्लेअर केलेले असतात. स्कॅनरच्या माध्यमातून त्याच्यामध्ये इनपुट केलं. एकदा त्याच्यामध्ये नंबर इनपुट झाले की कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशनचा तिसरा पार्ट आला. कॅल्क्युलेशन झाल्यानंतर पुन्हा डेटा काय केलं? आउटपुट करायचं. तो आउटपुट करण्यासाठी कशाला करायचं? प्रिंटफ या फंक्शनला करायचं. प्रिंटफ इन डबल इन्व्हर्टेड कॉमास ऍडिशन इज इक्वल टू %d डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट कॉमा आणि ज्या व्हेरिएबल मधला डेटा आपल्याला इथे प्रिंट करायचा आहे त्या व्हेरिएबलचं डेटा ऍड. ठीक आहे. आणि शेवटी गेट ch आणि सगळ्यात शेवटी क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. जिथं क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट लिहू तिथं आपला प्रोग्राम कंप्लीट होतो. त्याच्या खाली काय लिहिलं याला काहीही महत्त्व नसतं. ते त्या प्रोग्राम मध्ये कन्सिडर होत नाही. होप सो तुम्हाला हे समजलं असेल. सगळं समजायचं राहू दे. आपण स्टेप बाय स्टेप पुढे बघत जाणार आहोत. पण सीचं कोडिंग साधारण अशा पद्धतीने होतं. बेसिक 2 नंबरच्या ऍडिशनसाठी इतका कोड आपल्याला लिहावा लागतो पण तो सिंपल आहे समजून घेतला तर. त्यात काही शंका असतील तुम्ही मला ग्रुपवर विचारू शकता.
पण जनरली सध्या एवढं समजून घ्या. नेक्स्ट लेक्चरला हवं तर पुन्हा रिपीट आपल्याला करता येईल किंवा काही शंका असतील हा प्रोग्राम पुन्हा तुमच्या नोटबुकमध्ये राईट करा आणि अशा प्रकारचे काही कोड आपण तयार करायचा प्रयत्न आपण पुढच्या काही दिवसांमध्ये करू. तर हे जेव्हा समजेल तरच तुम्ही कोड करू शकता. हे समजून घ्या. या स्क्रीनवर जे काही लिहिलेलं आहे हे सगळं तुम्ही लिहून घेतलं तरी हरकत नाही. समजून घ्या. पुन्हा पुन्हा लेक्चर ऐका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक स्टेटमेंट समजेल. आणि नाही समजलं तरी मला ग्रुपवर पुन्हा विचारलं तरी हरकत नाही. थँक्यू.